लकी खिदमत फाउंडेशन हे हर एक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. गडिंग्लजमध्ये युवकांनी पुढे येऊन स्वखर्चाने उभा केलेले हे फाउंडेशन आहे. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी त्यांनी भव्य असा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळपासून रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वैभवलक्ष्मी ब्लड बँकच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेट आणि पाण्याचा जार भेटवस्तू म्हणून देण्यात आला. तर गडिंग्लजमधील उत्तम दळवी यांनी आतापर्यंत 82 वेळा रक्तदान केल्याबद्दल गडिंग्लज नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी दस्तगीर पखाली यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या या शिबिराचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. गडिंग्लज येथील लकी खिदमत फाउंडेशन हे सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ह्या वर्षी देखील त्यांनी 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भव्य असे रक्तदान शिबिर गडिंग्लज येथे आयोजित केलेले आहे. ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत लकी खिदमत फाउंडेशनचे काही प्रमुख आहेत. काय सांगाल साहेब ह्या तुमच्या सामाजिक कार्याबद्दल? प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 78वा आपला स्वातंत्र्य दिवस आहे. त्यानिमित्तानं आम्ही लकी खिदमत फाउंडेशनतर्फे ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे आमच्या फाउंडेशनतर्फे हे दुसरं वर्ष आहे. त्या दुसऱ्या वर्षी पण आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. याच्यापुढे पण आम्ही दरवर्षी या शिबिराचं आयोजन आम्ही करणार आहे. याच्यासोबत आमच्या पूर्ण फाउंडेशनचे पदाधिकारी पण आहेत, सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आमच्यासोबत आणि वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आम्ही कार्यक्रम राबवत आहोत. एकूण आतापर्यंत सकाळपासून किती जणांनी रक्तदान केलेलं? तरी एक 20 बॅगा तरी संकलन झालेले आहे. आणि काय टार्गेट असणार तुमचा दिवसभरात? दिवसभरापर्यंत एक 50-60चा टार्गेट असणार आहे. या व्यतिरिक्त लकी खिदमत फाउंडेशन अजून कोणकोणते सामाजिक उपक्रम राबवतात? लकी ग्रुप आता सध्या तरी म्हणजे आता एक 8 वर्ष झाली आपलं हे आहे. गेल्या वर्षी आम्ही ऑफिसचं उद्घाटन केलं आणि या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही गोरगरिबांना गरजूंना मदत करतोय. जे गोरगरीब आहेत म्हणजे वैद्यकीय मदत असेल, शैक्षणिक मदत असेल, या आम्ही फाउंडेशनच्या मार्फत आम्ही या सगळ्यांना आम्ही मदत करत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 78वा भारताचा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या दिनाच्या निमित्ताने वैभवलक्ष्मी ब्लड बँक आणि लकी खिदमत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे छोटंसं रोपटं होतं हा फाउंडेशन आमचा. आणि गेल्या वर्षी हा ग्रुप एक NGOमध्ये रूपांतरित करून गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या दिवशीच आमच्या ऑफिसचं मोठं भव्यदिव्य असं आम्ही उद्घाटन करून त्या दिवशी देखील रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं होतं. त्याचप्रमाणे त्यावेळेला आम्ही एक निश्चय केला होता की दरवर्षी एक गोरगरीब गरजू लोकांना, रुग्णांना रक्तदान द्यावं आणि हा उपक्रम दरवर्षी राबवावा अशी आमची प्रत्येक पदाधिकाऱ्याची इच्छा होती. त्याप्रमाणे आम्ही यावर्षी देखील हा कार्यक्रम राबवत आहोत. सुरुवात 10 वाजल्यापासून आम्ही ही केलेली आहे. आत्तापर्यंत एक 20 बॅगांचे संकलन झालेले आहे. तरी अजून बरीचशी मंडळी कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे बरीचशी लोक येत आहेत. आणि मी तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आव्हान करतो की अशी रक्तदान शिबिर सर्व ग्रुप असू दे, सामाजिक मंडळ असू दे, त्यांनी घ्यावेत. कारण गरजू लोकांना, गरजू रुग्णांना रक्तदान करणं हे खूप एक मोठी गोष्ट आहे की सगळं काही मिळू शकते पण रक्त मिळत नाही आहे. अशी काळाची गरज झालेली आहे रक्तदान. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या गरजू रुग्णांना मदत करावी. साहेब, लकी खिदमत फाउंडेशनतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबतात. तुम्ही स्वतः देखील एक वैयक्तिक सामाजिक गडिंग्लजसाठी सामाजिक कार्य करत आहात. काय सांगाल एकंदरीत फाउंडेशनच्या कार्याबाबत? फाउंडेशनचा कार्यक्रम हा खूप सुंदर आहे. सर्व जाती धर्माचे सगळ्यांना घेऊन हे काम करत असतात. ते शिक्षणाचा असो, मुलांचा असो, आर्थिक असो, स्वतः ते जाऊन त्या घरापर्यंत पोहोच करतात आणि तिची ॲडव्हर्टाईज कुठं नसते.
त्या मुलांची. आणि कारण मुलांच्याकडे पैसे नाही त्या सगळ्यांकडे आपापल्या खिशातनं घालून हे फाउंडेशन चालवत असतात. आणि त्यांचं मोठं कार्य म्हणजे काय आहे की हे सगळं राबवत असताना वेळ पैसा इथे द्यावा लागतो. सामाजिक कार्यामध्ये हेच मोठं पण असतं. बरोबर. बाकीचे असतात काय ते फाउंडेशनच्या पाठीमागे काहीतरी असते, इकडे त्यांच्या फाउंडेशन पाठीमागे पैसा असतो. या ठिकाणी पैसा नसतो, माणसाचे मोठेपण आहे. बरोबर. म्हणजे आर्थिक पाठबळ नसताना देखील फाउंडेशन एक योग्यरित्या काम आपलं चांगलं काम करतात. सामाजिक राष्ट्रीय सुद्धा काम करतात. हां राष्ट्रीय सुद्धा सणवार ही जे असतात असं कोण साजरे करणार नसतात. फाउंडेशन असते परंतु हे कोण करत नाही. बरोबर. राष्ट्रीय जाणीव व्हावं प्रत्येकाला, आपल्या देशाबद्दलचा अभिमान असावा हे माणसं करत असतात, ही मुलं करत असतात. त्यांच्या मुलांबरोबर मी सुद्धा आहेच. बरोबर. काय असं फुल फळाची पाकळी देत असतो. की सगळ्यांनी तसं द्यावं आणि फाउंडेशन पुढे न्यावं. हेच शुभेच्छा. धन्यवाद.